तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर पत्रकारांचा कार्यक्रम होता. रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून ह्यावर्षी पुरस्कार राज्यस्तरीय G24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतारकरांना देण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे नितेश राणे, प्रवीण दरेकर वगैरे असे सगळे दिग्गज, SM देशमुख असे सगळे पत्रकार मान्यवर होते. मूळ मुद्दा असा, या कार्यक्रमासाठी महेंद्र घरत जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, प्रवीण दरेकर भाजपचे आणि असे सगळे दिग्गज नेते आले होते. रायगड प्रेस क्लबचा कार्यक्रम होता. रायगड जिल्ह्यातून, पनवेल या सगळ्या भागातून 12-13 लोकांचा, पत्रकार, सामाजिक, राजकीय सगळ्यांचा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे जे प्रमुख पाहुणे आले होते त्या मनोगत व्यक्त करत असताना काँग्रेसचे नेते महेंद्र घरत जे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी मग आम्ही किती पत्रकारांसाठी काय काय केलं, कशा प्रकारचं आम्ही काम करतो आणि पत्रकारांना हे देतो ते देतो वगैरे असे वारंवार महेंद्र घरत बोलत असतात. याआधी सुद्धा रायगड प्रेस क्लबच्या खालापूरला कार्यक्रम होता, त्यावेळेला सुद्धा व्यासपीठावर धर पत्रकार आम्ही मदत करतो, हे करतो ते करतो असं सांगण्याचा प्रयत्न वारंवार करत असतात. आता ते नेमकी मदत किती देत आहेत आणि बोलतायत किती, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर प्रवीण दरेकरांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. प्रवीण दरेकर म्हणतात की कुणाला मदत केली ही सांगायची नसते. धरभर सभेत तुम्ही व्यासपीठावरून अशा पत्रकारांवर सांगण्याची वेळ येत असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे महेंद्र घरतांना कदाचित राजकीय ज्या पद्धतीने बोलण्याचं अपेक्षित नसावं किंवा कदाचित त्यांना बोलता आलं नसेल किंवा त्यांना त्या दृष्टीने बोलावं असं वाटलं की त्यांनी बोललं, हाही महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय, सातत्याने मी एवढी मदत करतो, मी यांना करतो, त्यांना करतो, दिवाळीला बोलवतो आणि मी हे करतो. तुम्ही म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे, इतर मान्यवर आहे, तुम्ही थेट पत्रकारांना फार आम्ही काय देतो अशा प्रकारचा तो तोरा जो आहे तो महेंद्र घरतांनी चुकीच्या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. तुम्ही एखाद्याला मदत केली, आपण काय म्हणतो, एखाद्याला मदत केली आपण सांगत नसतो. फार काहीतरी त्याच्याशी दुश्मनी झाली, त्याच्याशी काहीतरी झालं तर आपण एखाद्याला, बाबा तुला मी मदत केली होती असं आपण शेवटच्या क्षणाला तुला मी मदत केली होती एवढंच आपण बोलतो. परंतु महेंद्र घरत सातत्याने आम्ही पत्रकारांना मदत करतो, दिवाळीला इतके बोलवतो, एवढं आम्ही करत असतो, अशा प्रकारचे त्यांनी टीका टिप्पणी आणि दरेकरांनी त्यांनी सुनावलेलं आहे अशा प्रकारचं बोलू नये. तसेच कमलेश सुतारांनी सुद्धा की अशा प्रकारच्या कार्यक्रमात कुणी बोलू नये आणि मग अशी कुणाची राजकीय नेत्यांची मदत घेण्याची आपल्याला गरज नाहीये. त्यामुळे महेंद्र घरतांना दरेकरांनी टोचलं, कमलेश सुतारांनी टोचलेलं आहे. एकूणच काय, ज्या पद्धतीने महेंद्र घरत ओघाच्या भाषेमध्ये नेहमी बोलत असतात आणि मदत करत असते थोडीफार आणि सांगतात गाव जेवण अख्खं ते रायगडामध्ये मदत करतो, माझ्याकडे येत आहेत, अशा प्रकारचं मदत एखाद्या तुम्ही कधी शिकणार काँग्रेसवाले? कधी शिकणार तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत? अशा प्रकारचं विधान करणं पत्रकारांच्या कार्यक्रमात हे मुळात चुकीचं आहे. ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे स्वतःला. मूळ मुद्दा असा आहे की दरेकरांनी तुमचं सगळं काढून ठेवलं. अशा प्रकारची मदत किंवा असं बोलणं किंवा सांगितलं, मी पण मदत केली दरेकर म्हणतात, पण मी कधी सांगितले नाहीये. माझ्या एका कार्यकर्त्याला परदेशात जाण्या शिक्षणासाठी त्यांना मदत केली, पण मी सांगितलं नाही. पण आम्ही पण मदत करतो. त्यामुळे महेंद्र घरतांचे कान टोचण्याचं काम जे आहे दरेकरांनी सुतारांनी केलं हे मान्य आहे. त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये आता सुधारणा करतील असं म्हणायला काय हरकत नाही. महेंद्र घरत असं म्हणायला काय हरकत नाही. बघूया काँग्रेस धडा घेते का, आत्मपरीक्षण यांच्या वृत्तीत होते का, हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद. कमलेश साहेब, त्याचा उद्देश तसा नाहीये. त्याच्यामुळे आम्ही जिथे जिथे आपल्याला असू, मी तर त्या ठिकाणी कधीही सांगतो, मदत केलेली कधीच आम्ही सांगत नाही. म्हणजे मी कमलेश आता नाव सांगत नाही. माझे एका कार्यकर्ता, आमचं मंडल अध्यक्ष भारतीय जनता, त्याची मुलगी परदेशात गेली आणि मुलीला त्या ठिकाणी काही अमाऊंट मोठी भरायची होती. त्या काळी मी गोळा करून त्या परदेशात त्या ठिकाणी टेक्सासला त्या मुलीला मदत केली. कारण ही गोष्टी या ठिकाणी बोलायच्या नसतात, कारण तुमच्या कामाचा सुगंध हा आपोआप त्या ठिकाणी दरवळत असतो. परंतु आमच्या महेंद्र शेठ यांचं मन एकदम मोकळं आहे आणि महेंद्र शेठ, तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात ते बरं झालं. तुम्ही इंटरनॅशनल, तुमचा पक्ष पण, तुमचा नेता पण, त्याच्यामुळे तुम्ही जमिनीवर उतरून जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काही भविष्य आपल्याला नाहीये. आणि तुम्ही एक चांगले कार्यकर्ते आहात. उलट मी तुम्हाला बोललो तिथेच राहा चांगले. आमच्याकडे आमची बोर्ड राणेसाहेब हाऊसफुल झालेली आहे. तुम्ही बहुतेक ओसाडघरचा पाटील का होईना, परंतु जिल्हा अध्यक्ष आहात. आणि जिथं त्या ठिकाणी पोकळी असते तिथे आपल्याला काम करायला महेंद्र शेठ संधी असते. आणि त्याच्यामुळे रायगडचा हा
संघर्ष करणारा जिल्हा. तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण साऱ्या जणांनी आम्हाला बोलवलं. मला वाटतं केदार खुळेचं ॲक्सिडेंट झालं तुमच्या आपल्या ब्रिज कॅन्डीला. सांगितले की आम्ही पत्रकारांच्या मदतीने मोठे झालो. पत्रकार मित्रांनो, फार मदत आपली राजकारण्यांना करायची असेल तर ती फार तर फार तुम्ही त्यांना विषय मांडण्यासाठी करा, त्यांना समाजकार्य करण्यासाठी करा. नाहीतर मग एका दिवशी अशाच मंचावरनं कोणीतरी तुम्हाला केलेल्या मदतीचा पाढा वाचून दाखवतं, हे काय फार बरोबर नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या मदती करताना त्यांना समाजकार्यासाठी मदत करा, त्यांना गाईड करा. पत्रकारांचं कामच आहे हे. तुम्ही नेहमी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि त्याच कामासाठी खरं तर आपण चौथा स्तंभ हे म्हणणं खूप सोपं असतं, पण तुम्हाला त्या चौथ्या स्तंभाची खरंच तितकी तुम्हाला किंमत दिली जाते का चौथा स्तंभ म्हणून, हेही कुठेतरी पत्रकारांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. शोधपत्रकारितेचा उल्लेख अनेकदा होता, पण शोधपत्रकारितेचे दाखले देतो त्याच्या नावाने पुरस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.